माझं गाव राजापूर, रत्नागिरी जिल्हा कोकणातच. तर मी आणि माझे आम्ही गावी भरपूर जायचो. तर तेव्हा मी लहान होतो आणि आम्ही खूप रात्री पोचलो. आम्ही ॲक्च्युली सकाळी पोचणार होतो, ते आम्ही लवकर पोचलो बसने आणि त्या बस स्टॉपला उतरलो आणि तिकडे आम्ही फक्त दोघं उतरलो. बर. आणि तिकडे असतात रिक्षा आणि मेनली ना कोकणातल्या अशा रिक्षा असतात ना जे रात्री चालतात त्यांना ना अशा भरपूर लाईट्स लावलेल्या असतात, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावलेल्या असतात. कारण की अगेन अंधार आहे तर लाईट वगैरे असे दिसायला वगैरे हे सगळं. तर आम्ही फक्त दोघं आणि मी पण लहान आणि आम्ही रिक्षाने जातोय. बर. तर आजूबाजूला म्हणजे ॲब्सल्यूट अंधार आहे. फक्त ते रिक्षाच्या लाईटमधून जेवढं पुढचं दिसतंय तेवढंच, बाजूचं तर काहीच दिसत नव्हतं. माझ्या आईने तिची अशी ओढणी होती, तिने मला सांगितलं की एक ओढणीचं टोक तू पकड, एक टोक मी पकडते. आणि आम्ही लिटरली कितीतरी वेळ, आणि तेव्हाच म्हणजे खूप वर्ष झाली याला, तर रस्ते पण बरोबर नाही, तो अख्खा अंधार आणि वेळ पण लागतोय पोचायला. त्यात रिक्षा, कोण आलं, ह्या रिक्षावाल्याने पण आपल्याला नीट पोचवलं की नाही काय. म्हणजे तेव्हा ना भूत वगैरे ह्यांच्यापेक्षा माणसांची सगळ्यात जास्त भीती वाटते, जे ऍक्च्युली आपण ह्याच्यात असतो तेव्हा. तर तेव्हा आम्ही दोघं तो अख्खा प्रवास जसे आम्ही बसलो होतो तेव्हा जी भीती होती ना मनात, ती मी आजपर्यंत कधी त्यानंतर एक्सपिरियन्स नाही केली. फक्त तेवढंच, झालं काहीच नाही. सगळे खूप, जसं कोकणातली माणसं साधीभोळी असतात तसे तो पण साधा भोळाच होता.